दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये नोटा जळाल्याचा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर टाकण्यात आला। 14 मार्चला लागलेल्या आगीमध्ये नोटा जळतानाचा हा व्हिडिओ आहे आणि या प्रकरणी सरन्यायाधीशांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती सुद्धा नेमलेली असून तोपर्यंत न्यायमूर्ती वर्मा यांना कोणतेही काम न देण्याचे आदेश दिलेत। वर्मा यांच्या मोबाईलच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। न्यायमूर्तींचा भांडाफोड। दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील आणि घराबाहेरचे हे पैशांचे व्हिडिओ सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक केले। 14 मार्चला होळीच्या दिवशी न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात आग लागली होती। त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना स्टोर रूम मध्ये पोत्यांमध्ये 500 रुपयांच्या अर्धवट अवस्थेत जळालेल्या 500च्या नोटा मिळाल्या, तर घराबाहेर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा 500च्या अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्या। सर हम यही इसी सर्कल में काम करते हैं, तो यहाँ रोड पे से जो कूड़ा उठाते हैं सर, वो 4-5 दिन पहले यहाँ सफाई कर रहे थे, वो ढेर उठा रहे थे कूड़े का, तो उसमें जला हुआ कुछ सामान था, उसमें 500 के नोट थे जले हुए, वो छोटे छोटे टुकड़े थे उसमें। नहीं सर, ये उसी दिन के हैं जो हमने सफाई करी थी। हाँ, 1-2 टुकड़े मिले हैं बस। पैसे के नोट थे वो? हाँ, नोट 500 का जला हुआ नोट था, टुकड़ा था। नहीं सर, हमें ये नहीं पता कहाँ आग लगी है कहाँ नहीं लगी, हमारा काम तो कूड़ा उठाने का सिर्फ। तो हमने कंप्लेंट आई थी यहाँ पे, वो कूड़ा उठा रहे थे हम, जैसे रोजमर्रा उठाते हैं, तो जब उसमें मिले थे हमें। 14 मार्चच्या रात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीमधील बंगल्याला आग। दिल्लीमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली। आगीच्या घटनेवेळी न्यायमूर्ती वर्मा हे बाहेर गावी होते। 21 मार्चला वर्मा यांच्या घरातून 15 कोटींची कॅश मिळाल्याचं वृत्त। पैसे मिळाले नाहीत। 21 मार्चला दिल्ली अग्निशमन प्रमुखांचा दावा। 22 मार्चला कॉलेजियमनं वर्मा यांची अलाहाबाद हायकोर्टामध्ये बदली केली। न्यायमूर्ती वर्मा यांनी कॅश केसशी संबंध नसल्याची भूमिका घेतली। 22 मार्चला सरन्यायाधीशांनी चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली। 23 मार्चला अंतर्गत चौकशीचा अहवाल समोर। नोटा जळतानाचे 3 व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आले। या चौकशी अहवालानंतर सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले। न्यायमूर्ती वर्मांना कोणतेही काम न देण्याचे आदेश। न्यायमूर्ती वर्मांच्या 6 महिन्यांमधील कॉल डिटेल्स मागवले। न्यायमूर्ती वर्मांनी मोबाईलमधून मेसेजेस डेटा डिलीट न करण्याचे आवाहन केले। या सगळ्या प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेच्या पारदर्शकतेसंदर्भात आणि न्यायपालिकेच्या प्रतिमेसंदर्भात प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये कठोर शिक्षेची गरज व्यक्त होते। तसंच कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा संदेश जाणं महत्त्वाचं मानण्यात येतं। सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस वर्मा यांच्या बाबतीत झालेला प्रकार त्यांनी आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाने याच्या 3 सदस्यांच्या चौकशी समिती नेमलेली आहे। अर्थात ही चौकशी समिती कार्य करेल। जरी जस्टिस वर्मा यांनी स्पष्ट केलं असलं तरी ती रक्कम माझी नाही, आउट हाऊसमधली आहे, परंतु या पोलीस तपास किंवा न्यायालयीन चौकशीला वेळ लागू शकतो, त्यामुळे आणि त्या लोकांच्या मनात किंतु उभारू शकतो। म्हणून माझ्या मते न्यायपालिकेने देखील एक आदर्श घडून दिला पाहिजे, घालून दिला पाहिजे। जस्टिस वर्मांनी एक तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे किंवा सर्व आपले पार्लमेंट जे आहे, संसद आहे, यांनी या बाबतीत कृती केली पाहिजे। दुसरीकडे या अहवालात न्यायमूर्ती वर्मा यांची बाजू सुद्धा मांडण्यात आली आहे। स्टोर रूम मध्ये कुटुंबातील कुणीही पैसे ठेवलेले नाहीत। स्टोर रूम खुल्या जागेत कुणालाही सहज प्रवेश। कॅश केस प्रकरणी फसवण्यात येतंय। आता या प्रकरणी व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि वर्मांच्या स्पष्टीकरणानंतर पुढे काय कारवाई होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सरन्यायाधीश संबंधित न्यायाधीशांना उत्तर मागणार। उत्तरानं समाधान न झाल्यास अंतर्गत चौकशी होते। सुप्रीम कोर्टाचे 1 आणि हायकोर्टाच्या 2 न्यायाधीशांकडून चौकशी होते। न्यायमूर्ती दोषी आढळले तर सरन्यायाधीशांकडून राजीनामा देण्याचे आदेश येतात। राजीनामा नाकारल्यास संसदेत महाभियोग चालवण्याची शिफारस सुद्धा असते। आता या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा राजीनामा देणार की संसदेमध्ये त्यांच्या विरोधात महाभियोग चालणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.